शेतकरी बंधूंनो नमस्कार. हंटिन ऑर्गॅनिकच्या परमनंट फार्मिंग सोल्युशनतर्फे मी आपलं सर्वात आधी स्वागत करतो आहे. आज आपण भावी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही जर द्राक्ष उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. कारण की द्राक्षामध्ये जो शेतकऱ्यांच्या अडचणीचा भाग आहे, द्राक्षाचं वजन न वाढणे किंवा साईज न वाढणे, त्याच्यामध्ये साखर न येणे किंवा पेदाना केल्यानंतर क्वालिटी A1 क्वालिटीचा माल कमी निघले, अशा संदर्भात ज्या अडचणी आहेत आणि याच्यावर आपण मात करून हंटिन ऑर्गॅनिकचे ट्रीटमेंट करून आपणाला जो समाधानकारक आणि आश्चर्यकारक रिझल्ट मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांसोबत आज आपण भावी या ठिकाणी आलेलो आहोत. व्हिडिओची सुरुवात करूया. शेतकऱ्यांचं नाव नंबर घेऊया आणि नंतर आपण पुढचं प्रोडक्टविषयी किंवा रिझल्टविषयी जाणून घेऊया. आपलं नाव सांगा थोडक्यात. सिद्धेश्वर संदीपान मोरे, राहणार बावी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मोबाईल 9890 46 72 99. आपली द्राक्षाची बाग किती एकर आहे साधारणतः? द्राक्षीची बाग साधारणतः 3 एकर आहे. आणि तुमचा हा द्राक्ष शेतीचा अनुभव किती वर्षापासून आहे? 15 वर्षापासून. 15 वर्षापासून तुम्ही द्राक्ष शेतकरी बंधूंनो अनुभवी द्राक्ष शेतकरी आहेत. आणि आपण नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस भेटलो होतो, आपली कंपनीतर्फे आपण भेट झाली, त्यावेळेस कशा संदर्भात आपण डेमो देण्यासाठी विचारणा झाली होती? आपण कसे डेमो दिले, किती दिवस दिले सांग? साधारणतः फ्लॉवरिंगच्या पुढे गेल्यानंतर आपण चर्चा झाल्यानंतर एक डेमोचं हे केलं. नॅनोकेल्प म्हणून तुम्ही जे नॅनोसल्प बंपर जर 15 दिवसाला आपण एक साधारणतः 6 फवार घेतल्यानंतर 6 फवारण्या झाल्यात. तर जी डेमोची ओळ होती त्यात आणि ह्या बाकीच्या मालात जरासा फरक डोळ्याला सुद्धा दिसायला लागला असं वाटलं. बट कसा दिसत होता? शेतकरी बंधूंनो, शेतकरी सांगतायत की कच्चा माल ज्यावेळेस बागेवरच होता हार्वेस्टिंगच्या आधी, त्यावेळेस त्यांना कच्च्या मालामध्येच फ्रेश ग्रेप्समध्येच फरक जाणवून येत होता. आणि आपण 6 फवारण्या जे म्हणलेत, शेतकरी स्वतः सांगतायत की बंपर हे आपलं एक प्रोडक्ट आहे PGR म्हणून, नॅनोसल्प आहे आणि नॅनोरिच, असं आपण हे एकत्र करून एक 6 फवारण्या केल्या. तर तुम्हाला एक झाडावर कसा फरक जाणवत होता? साईजमध्ये, कलरमध्ये? त्याची जी शायनिंग मालाची होती ती अतिसुंदर दिसत होती. त्यानंतर मनी एकसारखं होणे, जी खालनं वाळत होतं, ममी होत होती, त्याचं जरा प्रमाण कमी वाटलं त्यात. त्यानंतर त्या हिशोबानंच मग पुढं उतरण्याच्या वेळेस बघितलं सारखा माल टाकून ती. ओके. शेतकरी बंधूंनो बघा, ममिफिकेशन हे कमी जाणवलेलं आहे. एकसारखा माल म्हणजे जी बेदाण्यात पुढे जाऊन ग्रेडिंग होते, एकसारखी ग्रेडिंग जाणवलेली आहे. शायनिंग आणि लस्टर चकाकी त्यांना जाणवलेली आहे, शेतकरी सांगतात. आणि याचा फायदा आपण ड्राईंग नंतर म्हणजे हार्वेस्टिंग करून बेदाणा केल्यानंतर बघितला. तर आपण शेडवर टाकताना किती किलो कसा घेतला होता हे थोडक्यात सांगा, मी नंतर शेतकऱ्यांना सांगेन याच्याबद्दल. आता आपण वजन करून माल टाकला होता 26 किलो द्राक्षी. म्हणजे कॅरेटचं वजन आपण काढून 26 मालाचं वजन 26 किलो ही आणि 26 किलो हे कंपनीचं प्रोडक्ट वापरलेलं. बरोबर. असं दोन्ही सेपरेट ठिकाणी वाळू घालून त्याचं परत गोळा करून अतिशय सुंदर असा माल दिसल्यानंतर ते वजनात बी फरक पडला. आणि एकसारखा माल असल्यामुळं थोडं मार्केटला फरक आहे. ठीक आहे. म्हणजे आता वजनात जो फरक आहे, खरं तर 26 किलो हंटिनचा ट्रीटमेंट केलेला आहे. रेग्युलर तुमचा पण 26 किलो घेतला आपण. तर साधारणतः किती किलोचा फरक जाणवला होता? साधारणतः 26 किलोमध्ये 1 किलोच्या पुढं काहीतरी ग्रॅम होतं असा फरक जाणवला. त्याचा जर सगळा अभ्यास केला तर एकरी साधारणतः 400 किलो वजन वाढलं असं अपेक्षित आहे. आमच्या शेतकऱ्याचं कॅल्क्युलेशन प्रमाणे 400 किलो बेदाणा वाढायला पाहिजे आणि वाढणार नक्की. कारण का आपण जी द्राक्ष टाकलेली होती त्याचा अतिशय व्यवस्थितपणे हे केल्यानंतर 1 किलोचा फरक पडला, म्हणजे भरपूर फरक झाला. शेतकरी बंधूंनो बघा, म्हणजे उत्स्फूर्तपणाने खूप आनंदी होऊन शेतकऱ्यांनी सांगितलं की 26 किलो कच्चा माल आपण दोन्ही टाकला आणि त्याचा 1 किलो 30 ग्रॅमचा फरक आला 26 किलो कच्च्या द्राक्षाच्या पाठीमागे. तर त्यांचा हिशोब आणि त्यांचं कॅल्क्युलेशन हे सांगते की एकरी 400 किलो आपला हा बेदाणा वाढला पाहिजे आणि 100% वाढणार हे आपण डोळ्याने बघितले. आणि आणखी तुम्ही असा फरक सांगितला साईजमध्ये बेदाण्याची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये कसं जाणवलं होतं? साईज जी बाकीच्या प्लॉटची होती ती आगमागं काय मनी बारक, काय मोठं, काय लई छोटं राहिलेलं, हे जे एकसारखं मनी वाटल्यामुळं झाडावरच असं वाटल्यामुळंच आम्ही शेडवर टाकताना वेगळा टाकला होता. त्याचा प्रयोग बघण्यासाठी नुसतं डोळ्याला दिसून नाही तर आपण प्रत्यक्षात बी वजन करून पाहिलं. त्याच्यामुळं 4 एकराचं प्लॉट 3 एकराचं असताना 400 न म्हणलं तरी बी 1.5 टन फवारणीचा खर्च निघाला असं अपेक्षा करूनच करायचं. आता बघा 400 किलो तुम्ही
म्हणताय एक साधारणतः 300 रुपये धरून एक 1,20,000 रुपये आपले वाढीव येत आहेत पर एकरी एकरी वाढीव येतात. 1,00,000 सव्वा लाख धरून चालू या. आणि फवारणीचा एकरी खर्च साधारणतः 15,000 ते 18,000च्या दरम्यान येतो. तर मग 15,000 ते 18,000 रुपये आपण फक्त एक्स्ट्रा लावलेत बेदाण्याच्या क्वालिटीसाठी, साईजसाठी किंवा चकाकी असेल, आणि 1 ते सव्वा लाख रुपये एकरी आरामशी ते आपल्याला एक्स्ट्रा मिळवून देत आहेत. हे तुमचं कॅल्क्युलेशन सांगते तुम्ही. आता मला सांगा, जर माझा 1 टन माल निघाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 90% जास्त ए ग्रेडचाच माल आहे, जसं तुम्ही म्हणाला की मण्यांची साईज एकसारखी होती, तर ह्याच्यामुळे रेटला कसा फायदा पडतो आपल्याला? रेटला साधारणतः ही 300 रुपये 307 रुपये मागत असताना हे माल दाखवला तर 40 ते 50 रुपयाच्या फरकानं त्यांची मागण्याची तयारी होती. पण आपला माल फक्त आपण काढलेला थोडा होता, त्याची शॅम्पल म्हणून तिथे गेलेलो होतो आपण. आपल्यापाशी काय प्रत्यक्ष तेवढ्या प्लॉटचा माल तसा वापरलेला कंपनी म्हणजे जवळजवळ 40 ते 50 रुपयाचा फरक. हो, 307 रुपयानं ही मागितला आपला रेग्युलर माल मागितला, आणि कंपनीचा माल घेऊन गेला असता 350 रुपयानं मागितलेला होता. पण आपल्यापाशी कंपनीचा फक्त डेमो घेतलेला थोडा माल होता. ओके. शेतकरी बंधूंनो, नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे की आपण जो कंपनीचा डेमो देऊन जो माल आपण एक्स्ट्रा बनवला होता त्याची मागणी जवळजवळ 350पेक्षा पुढे होती, आणि जे रेग्युलर ट्रीटमेंटचा माल होता त्याची मागणी 307 रुपये होती. म्हणजे 90%पेक्षा जास्त ए ग्रेड क्वालिटीचा माल पण मिळाला आणि जवळ 40 ते 50 रुपये एक्स्ट्राही मिळत आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचा दोन्हीकडून फायदा होतोय की मालाचा वजन आणि दरमध्ये पडते. शुगर लेवलबद्दल काय सांगाल? आपण ब्रेक्स पण मोजली होती, शुगर जास्त असल्यामुळेच म्हणजे मालाची क्वालिटी निघली. म्हणजे शुगर जास्त आहे म्हणून ह्याची 18-19 जेव्हा दाखवत होती त्याची 23-24 दाखवत होती. बरोबर. म्हणजे तुमच्याही प्लॉटमध्ये जवळ शुगर प्रत्यक्षात बघितलेलीच होती ना शुगर जास्त असल्यामुळेच मालाची क्वालिटी खास निघली, वजन जास्त आलं. बरोबर. म्हणजे मला एक आता तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, तुमचा 15 जवळजवळ वर्षापासून शेतकऱ्यांचा तुमच्या द्राक्ष शेतीचा अनुभव आहे. जे शेतकरी द्राक्ष शेती करतायत आणि ज्यांना ही चिंता लागून राहते की आपला माल फुगत नाही किंवा एकसारखी सेटिंग होत नाही किंवा मग वजन भरत नाही किंवा बेदाण्यासाठी क्वालिटी चांगली येत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही आता एक आपल्या कंपनीच्या प्रोडक्टविषयी काय सल्ला देऊ इच्छित आहे शेतकऱ्यासाठी? अतिशय सुंदर असं औषध आहे. त्याचं स्प्रेचा खर्च पण इतका अतिरेक नाही असा, म्हणजे कामातच आहे ते. कारण का बरीच औषधं दुसऱ्या कंपनी सुद्धा भरपूर महाग आहे ती, पण त्याचा काय आणखी रिझल्ट असा मिळाला नाही. मी तरी प्रत्येक वर्षी मोठ्या मोठ्या कंपनीच्या औषधाचा रिझल्ट बघायसाठी मारलेलीच होती. पण त्यातनंही तुमचा डेमो गेल्या वर्षी तरी फ्लावरिंगच्या पुढं प्रयोग झाला. म्हणजे आधी आपली काही चर्चाच नव्हती, फ्लावरिंग संपल्यानंतर आपण त्या गुह्यात उतरलो, तरी पण एवढा फरक पडला. आता इथून पुढं म्हणजे कंपल्सरी ऑक्टोबर छाटणीची सुरुवातीपासूनच आपण वापरायचा प्रयत्न 100% आहे. आता मला एक असं विचारायचं होतं की एप्रिलपासून जे आपण गर्भधारणेचं काम करतो किंवा मेन केन असेल, सब केन असेल, याच्या संदर्भात काम करतो, एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत, आणि ऑक्टोबरपासून एक पुढच्या एप्रिलपासून जर आपली ट्रीटमेंट काही कंटिन्यू ठेवली तर शेतकऱ्यांना कशा स्वरूपात आपल्याला फायदा मिळेल? आता एप्रिलचा फायदा आता कळणार आहे. आपण आता ऑक्टोबरला केलेलाच नव्हता गर्भधारणेविषयी. आता जे आपण वापरायला चालू करणार आहे ह्याचा फायदा आता ऑक्टोबरला लक्षात येणार, एप्रिलचा फायदा. ठीक आहे. म्हणजे एप्रिल पासून आपण ऑक्टोबरपर्यंत पण ट्रीटमेंट बघून आपण ऑक्टोबरमध्ये व्हेरिफिकेशन करूया. ठीक आहे. वापरायच्या आधी काय सांगणं गैर आहे. बरोबर. तर साधारणतः तुम्हाला समाधानकारक रिझल्ट आहे? हो. ठीक आहे. आणखी शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय, म्हणजे हंटिन ऑर्गॅनिकची जी आम्ही टीम येतोय मोडलीमध्ये, आपलं परमनंट फार्मिंग सोल्युशन म्हणून ऑफिस आहे, आपली टीम वारंवार शेतकऱ्याची भेटी घेतात, त्याच्यानंतर रिझल्ट व्हेरिफिकेशन करून दाखवतो आपण, किंवा शेतकऱ्याच्या बांधावर आपण शेतकऱ्यांनी बोलवलं का आपण उपलब्ध आहे. याचा फायदा कसा शेतकऱ्यांनी करून घ्यायला पाहिजे? हे शेतकऱ्यांनी अतिशय सुंदर असं जे ड्रेंचिंगसाठी तुमचं जे औषध आहे खालून दिलं, सीड ग्रुप प्लस, ते पण आपण दुसऱ्या प्लॉटला मध्ये वापरलं होतं. ही जी डेमो घेतलेला प्लॉट वेगळा सोडून ती बी सीड ग्रो दुसऱ्या प्लॉटला वापरला आहे. त्याचा असा फायदा आहे की मुळे अतिशय सुंदर काम करते. माल अतिशय कमी असताना फुगवून टॉपमध्ये होऊन दुसऱ्या प्लॉटमध्ये सुद्धा माल माझा भरपूर निघला आहे. फक्त त्या प्लॉटला सीड ग्रोज फक्त मी वापरत गेलोय ऑक्टोबरपासून. शेतकऱ्यांचा बघा आणखी एक असा अनुभव आहे की जिथं बंपरची ट्रीटमेंट झाली ना तिथं फक्त सीड ग्रो प्लस या आपल्या प्रोडक्टची त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती. मालांच्या घडांची संख्या कमी असून सुद्धा त्यांना वजनामध्ये किंवा साईजमध्ये खूप चांगला फरक, आणि मुळाच्या वाढी संदर्भात पण चांगला खूप फरक आहे. अतिशय सुंदर काम आहे सीड ग्रोचं. तुम्ही वेळात वेळ काढून
आपल्या कंपनीसाठी जो वेळ दिलेला आहे. खरं तर मागच्या ऑक्टोबरपासून आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस तुम्ही वेळ दिला आहे, कंपनीसाठी सहकार्य केलेलं आहे. त्या सहकार्याबद्दल आणि शेतकऱ्यांना जे आता तुम्ही सल्ला दिलेला आहे किंवा जे मार्गदर्शन केलं आहे त्यांच्याबद्दल मी PFS मोडलीम आणि हंटिन ऑर्गॅनिकच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचा आभार मानतो. धन्यवाद.